वर्षाचा पारतंत्र्याच्या अंधकारात चाल पडत होता। वर्षाचा 12 या मोसेने जडू करणा घातला होता। महाराष्ट्रातली रयत परकीय आक्रमणाने त्रायमान झाली होती। रयतेला मालिक कुणीच सोडला नव्हता। आधार फक्त होता आदिशक्ती तुळजाभवानीचाच। आणि साऱ्या महाराष्ट्रातल्या रयतेने आदिशक्ती तुळजाभवानीच्या चरणी गोंधळ जगदंबे गोंधळाये, रणचंडिके गोंधळाये। चंडमुंड राक्षसा तूच होतीस, अनेक दुष्टांचा संहार तूच केलास। आता जगत बसलेस, दार उघड बाया, दार उघड। आदिशक्ती तुळजाभवानी महाराष्ट्र धर्मरक्षिके, रणचंडिके गोंधळाये, जगदंबे गोंधळाये। आणि आदिशक्ती भवानी महाराष्ट्राच्या रयतेच्या आकेला धावून आणि भीमाशंकराच्या जटात आणि नाणे घाटाच्या ओटात लपलेल्या शिवनेरीवर उषकाल झाला। पुत्र जिजाऊ साहेबांना झाला, पुत्र सह्याद्रीला झाला, पुत्र महाराष्ट्राला झाला। साक्षात शिवशंकर शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्रात अवतरला। आणि अहोरात्र लाथाबुक्क्यांचे प्रहार सहन करीत असणारा हा सह्याद्रीचा स्तंभ कटकळला। काही दिशा थरथरल्या, काळपूरच्या काही काठळ्या बसल्या आणि जनशक्तीचा शिवशक्तीचा नृत्य संभात